नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड भरती असणार 2025 साठी. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. याच्यामध्ये डेप्युटी मॅनेजरची ते पोस्टिंग असणार आहे आणि प्रोसेस असिस्टंटसाठी ग्रेड 1 साठी वॅकन्सी असणार आहे. ओके. या दोघं पदांना मिळून टोटल 88 पदांसाठी भरती निघालेली आहे. त्यासाठी अप्लाय करण्यासाठी क्वालिफिकेशन जे आपल्याला रिक्वायर्ड असणार शैक्षणिक पात्रता बी.टेक वाले अप्लाय करू शकता आणि डिप्लोमा वाले अप्लाय करू शकता आणि ग्रॅज्युएट डिग्री वाले अप्लाय करू शकता. ओके. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. पीजी डिग्री वाले पण अप्लाय करू शकता. ओके. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. ओके. आता ही जी वॅकन्सी निघालेली आहे, भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड कडून तर वॅकन्सी असणार आहे. ओके. कॉर्पोरेट ऑफिस बँगलोर कडून ती वॅकन्सी आलेली आहे, जी की भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळते. डेप्युटी मॅनेजर आणि प्रोसेस असिस्टंट ग्रेड 1 साठी तर वॅकन्सी आहे ट्रेनिंगसाठी. ओके. कंपनीसाठी ऑनलाईन पद्धतीने आपण इथं अप्लाय करू शकतो. 10 ऑगस्ट 2025 पासून ते 31 ऑगस्ट 2025 पर्यंत याच्या ऑफिशियली वेबसाईटवरून आपल्याला इथं अप्लाय करायचं आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला अप्लाय करायचं आहे. ओके. त्यानंतर इथं आपल्याला सगळी काही ओरिजिनल डॉक्युमेंटेशन अपलोड करायची. इंटरव्ह्यू आपला असणार आहे. स्किल टेस्ट असणार आहे. एक्सपिरियन्स आपल्या इथं चेकआउट होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला इथं फॉर्म भरायचा आहे. इंटरव्ह्यू वगैरे पर्सनॅलिटी टेस्ट आपल्या इथं होणार आहे. ॲप्लिकेशन आपल्याला इथं जे भरायचे आहे एज लिमिट, एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आपलं काउंट होणार आहे 31 ऑगस्ट 2025 पर्यंत आपलं एज लिमिट, एज्युकेशन क्वालिफिकेशन कंप्लीट झालेलं पाहिजे. इम्पॉर्टंट डेट दिलेलं आहे 10 ऑगस्ट 2025 पासून फॉर्म चालू होणार ते 31 ऑगस्ट 2025 पर्यंत फॉर्म भरायचे आहे. पेमेंट फीस पण भरायची आहे. याची जी एक्झामिनेशन जी असणार आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार आहे मित्रांनो. ओके. रायटिंग एक्झामिनेशन त्यासाठी इथं वॅकन्सी दिलेली आहे. डेप्युटी मॅनेजरसाठी प्रोसेस असिस्टंट ग्रेड 1 साठी ट्रेनिंगसाठी. ओके. आता याच्यामध्ये नेम ऑफ द पोस्ट दिलेली आहे आणि टोटल पोस्ट कोड दिले, टोटल वॅकन्सी. डेप्युटी मॅनेजर आपल्याला प्रिंटिंग अँड इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडसाठी इथं 10 वॅकन्सी. डेप्युटी मॅनेजर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडसाठी 3 वॅकन्सी. डेप्युटी मॅनेजर कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडसाठी 2 वॅकन्सी. डेप्युटी मॅनेजर जनरल ॲडमिनिस्ट्रेटर बॅकग्राऊंडसाठी 9 वॅकन्सी आणि प्रोसेस असिस्टंट ग्रेड 1 साठी ट्रेनिंगसाठी 64 वॅकन्सी बघायला मिळतात. ओके. टोटल ऑफ अशा 88 वॅकन्सी असणार आहे सगळ्यांना मिळून. इथं आता तुम्ही बघू शकता याची आता SC/ST गाईडलाईन दिलेली आहे. PWD वाल्यांसाठी गाईडलाईन दिलेली आहे, जी की आपण एकदा वाचून घ्यायची आहे. तर क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स दिलेली आहे ह्याच्यामध्ये डेप्युटी मॅनेजरसाठी पोस्ट कोड 1. त्यासाठी आपल्याला इथं असणार आहे बी.टेक 60% आपली झालेली पाहिजे आणि 55% आपल्याला SC/ST कॅन्डिडेटला. ओके. त्यानंतर आपल्याला इथं इंटरनल आपल्या कॅन्डिडेटसाठी इथं बी.टेक आणि बी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीवाल्यांसाठी इथं वॅकन्सी असणार आहे अप्लाय करण्यासाठी. तर डेप्युटी मॅनेजर पोस्ट कोड 2 त्यासाठी इथं आपल्याला असणार आहे एक्सटर्नल इथं कॅन्डिडेट्स पाहिजे बी.टेक वाले इथं अप्लाय करू शकतो 55-60% आणि 55% SC/ST कॅन्डिडेटला. ओके. आणि इंटरनल इथं असणार आहे बी.टेक कॅन्डिडेट्सवाल्यांसाठी. ओके. अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. पोस्ट कोड नंबर 3 याच्यामध्ये दिलेलं आहे बी.टेक वाल्यांसाठी अप्लाय करू शकता. बी.टेक वालेच अप्लाय करू शकता जास्त करून, तर आपले वेगळ्या डिपार्टमेंटल वाईज कॅटेगरी असणार आहे. ओके. कॉम्प्युटर सायन्स वगैरे अशा पद्धतीने. पोस्ट कोड 4 नंबरचा याच्यामध्ये पण आपल्याला ग्रॅज्युएटवाले अप्लाय करू शकता. 60% ग्रॅज्युएट डिग्री, 55% आपल्याला SC/ST PWD वाल्यांची डिग्री. ओके. इंटरनल संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर इथं प्रोसेस असिस्टंटसाठी जी वॅकन्सी असणार आहे ग्रेड 1ला याच्यामध्ये आपल्याला डिप्लोमा इन प्रिंटिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंगवाले इथं अप्लाय करू 60% डिग्री झाली पाहिजे. SC/ST कॅन्डिडेटला इथं आणि 55% झाली पाहिजे. SC/STला 50%. ओके. अशा पद्धतीने माहिती दिलेली आहे. आता एज लिमिट असणार आहे 31/8/2025 पर्यंत. कोड 1 साठी जे असणार कोड 1 ते कोड 4 पर्यंत 31 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो आणि प्रोसेस असिस्टंट ग्रेड 1 साठी 28 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. SC/STला 5 वर्षाची सूट असणार एज लिमिटमध्ये आणि OBCला 3 वर्षाची सूट असणार आहे. ओके. आणि त्यानंतर मिलिटरी पर्सनला, एक सर्व्हिसमॅनला त्याची सूट असणार आहे. ओके. ते आपण बघून घ्यायचं आहे. आता इथे एक्झामिनेशन फीज असणार आहे. डेप्युटी मॅनेजरला ₹600 असणार आहे. SC/ST PWD वुमन एक सर्व्हिसमॅनला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. प्रोसेस असिस्टंटला ₹400 फीज असणार आहे. SC/ST PWDला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ओके. ऑनलाईन पद्धतीने फी पे करायची आहे. सॅलरी जी असणार डेप्युटी मॅनेजरला 56,100 ते आपल्याला बेसिक पे असणार आहे. ₹88,738 आपल्याला अप्रॉक्स इथं
सॅलरी भेटू शकते. त्यानंतर इथं प्रोसेस असिस्टंट ग्रेड 1ला 24,000 रुपये आपल्याला सॅलरी असणार आहे. इथं स्टार्टिंग सॅलरी तर 12 लाखापर्यंत आपल्याला पॅकेज भेटू शकतो. इथं 19 लाखापर्यंत पॅकेज भेटू शकतो. आता इथं करिअरमध्ये इथं ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. आपल्याला चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते. त्यांचं सिलेक्शन प्रोसेस असणार आहे डेप्युटीचं ग्रेड 1, ग्रेड 2 सॉरी पोस्ट नंबर 1 ते 4 पर्यंत यांचं ऑनलाईन पद्धतीने रायटिंग एक्झामिनेशन असणार आहे. ओके. आणि पोस्ट 5 जे असणार आहे याची पण ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे. जे की आपल्याला इथं ऑनलाईन पद्धतीने हिंदी, इंग्लिश लँग्वेजमध्ये आपण देऊ शकतो. ओके. आणि इंटरव्ह्यू पण आपला असणार आहे. आणि असिस्टंटसाठी जे असणार आहे ग्रेड 1ला याचं पण एक्झामिनेशन असणार रायटिंग एक्झामिनेशन. याच्यामध्ये आपल्याला स्किल टेस्ट वगैरे पण असणार आहे 50%. ओके. आणि त्याच्यामध्ये आपल्याला पॅटर्न वगैरे दिलेलं आहे. पेनल्टी रॉंग आन्सर नसणार आहे. नंबर ऑफ चॉईस ऑफ क्वेश्चन असणार आहे 5. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चन दिलेले चॉईस क्वेश्चन 5 क्वेश्चन असणार आहे. जसं की 4 सेशनमध्ये इथं दिलेले आहे. रिझनिंग अवेबिलिटीचे 30 क्वेश्चन 30 मार्क. त्याच्यानंतर 20 मिनिटासाठी कॉम्प्युटर अप्टिट्यूडचे 30 क्वेश्चन 30 मार्क. 20 मिनिटाचा टाइम दिला आहे. हिंदी लँग्वेजमध्ये देऊ शकतो, बेंगल लँग्वेजमध्ये देऊ शकतो. इंग्लिशचे 20 क्वेश्चन 20 मार्क. इंग्लिश लँग्वेजमध्ये 15 मिनिटांचा टाइम दिलेला आहे. जनरल अवेअरनेसचे 20 क्वेश्चन 20 मार्क. इंग्लिशमध्ये आपण देऊ शकतो 15 मिनिट टाइम. 100 क्वेश्चन पण 100 मार्क 70 मिनिट टाइम असणार आहे टोटल ऑफ. त्यानंतर स्ट्रक्चर दिलेलं आहे प्रोसेस असिस्टंटसाठी झालं आपल्या डेप्युटीसाठी. ओके. डेप्युटी मॅनेजर. तर रिझनिंगचे 30 क्वेश्चन 30 मार्क असणार आहे. न्यूमेरिकल अबिलिटीचे 30 क्वेश्चन 30 मार्क. जनरल सायन्स अँड फिजिक्स अँड केमिस्ट्रीचे 20 क्वेश्चन 20 मार्क. जनरल नॉलेजचे 20 क्वेश्चन 20 मार्क. 100 क्वेश्चन 100 मार्कांसाठी इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये देऊ शकतो. वेगळ्या वेगळ्या टायमामध्ये आपल्याला शेड्यूल असणार 70 मिनिटासाठी. ओके. संपूर्णमध्ये दिलेले सप्टेंबर ऑक्टोबर 2025ला आपली एक्झामिनेशन असणार आहे. जे की इथं रायटिंग एक्झामिनेशनला सेंटर दिलेलं आहे. जे तुम्ही बघू शकता 19 सेंटरचे नाव येते मित्रांनो ऑल इंडियामध्ये. ओके. जे पण आपल्याला अप्लाय करायचं सेंटर बघून घ्यायचं आहे. डाउनलोड फॉर कॉल लेटर. कॉल लेटरची तुम्हाला एक्झामिनेशनचा 10 दिवस आधी आपल्याला मिळून जातात. त्याच्याबद्दल काही हरकत नाही आपल्याला. 10 मिनिटं आधी 10 दिवस आधी आपल्याला मिळून जातात. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. गाईडलाईन वगैरे दिलेले आहे. ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे. पेमेंट फीस भरायचं आहे. डॉक्युमेंट स्कॅन अपलोड करायचे. ऑर्डर आपल्याला गाईडलाईन दिलेली आहे. 10 ऑगस्ट 2025 ते 31 ऑगस्ट 2025 पर्यंत अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके. इथं गाईडलाईन वगैरे दिली. हँडरायटिंग डिक्लेरेशन, लेफ्ट थंब आपल्याला कशा पद्धतीने अप्लाय करायचं ते बघून घ्यायचं आहे गाईडलाईन. ओके. पेमेंट फीस आपल्याला ऑनलाईन पद्धतीने पे करायची जे की तुम्हाला मी सांगितलेली आहे. डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे जे मी तुम्हाला सांगितलेली आहे आतापर्यंत. ओके. त्याची इथं संपूर्णमध्ये दिलेली आहे स्ट्रक्चरची. एकदा PDF फाईल एकदा आपल्याला वाचून घ्यायचं आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही एक काम करायचं, मला डायरेक्ट कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा मला Instagram ID, Facebook IDला मेसेज करू शकता. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. आणि PDF फाईल डाउनलोड करायचं असेल टेलिग्राम चॅनल, WhatsAppवर पण डाउनलोड करून घ्यायची आहे. ओके. आणि अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके. तिथून जाऊन अप्लाय करून घ्यायचं आहे. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. आणि चॅनल पण पहिल्यांदा असं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकनला प्रेस करायचं आहे. असा जॉब ऑपॉर्च्युनिटी सोबत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.